फ्रेंड्स, वेलकम टू दिशाज टेस्टी किचन। आज आपण पेरूचा आईस्क्रीम बनवणार आहोत। दिसायला थोडंसं डिफरंट असं हे आईस्क्रीम, खायलाही ते तेवढंच टेस्टी आहे। तर त्याच्यावर आपण रेसिपी बघून घेऊया। इथे छान फेटून घेतलेलं आहे बघा, किती स्मूथ झालेलं एकदम। फ्रेश क्रीम वापरताना शक्यतो थंडच वापरावं, म्हणजे वापरायच्या आधी ते काही तास फ्रीजमध्ये ठेवणं गरजेचं आहे। ह्यात आपण कंडेन्स मिल्क घालूया। जितकं आपण फ्रेश क्रीम घेतलेलं त्याच्या अर्ध आपल्याला कंडेन्स मिल्क वापरायचं आहे। आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आपला कंडेन्स मिल्क पण व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। ह्यात मी आता व्हॅनिला एसेन्सचे काही थेंब घालते। आणि आपण जे पेरू वाटून घेतला होता तोही मी ह्यात घालून घेते। आपण पेरू जो वाटून घेतला होता तोही मी ह्यात घालते। आता हे मिश्रण पण आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपलं पेरूचं मिश्रण हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। हे मी आता एअरटाइट कंटेनर मध्ये ओतून घेते। आपण ते साईडला छोटे तुकडे ठेवले होते पेरूचे, ते मी आता ह्यात मिक्स करते। आपण जे साईडला पेरूचे तुकडे ठेवले होते ते मी आता मिक्स करते। आपण अलगद हाताने सगळं मिक्स करून घेऊया। आणि पेरू आपण मिक्सर मध्ये वाटताना त्यात कुठेही मी पाणी वापरलं नाहीये ना, त्यातल्या बियाही काढलेल्या आहेत। बियांनी पण चांगलं टेक्स्चर येतं आईस्क्रीमला। आता आपण हे काही तासांसाठी, म्हणजे ओव्हरनाईट पण तुम्ही ठेवलं तरी चालेल, हे फ्रीजर मध्ये ठेवायचं आहे। मी ओव्हरनाईट फ्रीज मध्ये आता हे ठेवलं होतं, तर आपण चेक करूया। वाव, मस्त एकदम जमलेलं आहे आपलं आईस्क्रीम। आता मी सर्व करते। आणि हे सर्व करताना यावर किंचित चिमूटभर आपण मीठ घालणार आहोत आणि लाल तिखट। आपलं पेरूचं आईस्क्रीम खाण्यासाठी रेडी आहे। फ्रेंड्स, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा। थँक्यू।